जय श्रीराम मित्रांनो. सध्या आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये कोराटकरचा विषय खूप गाजत आहे. मी त्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी खरंच विषाक्त भाषण केलेलं आहे शिवाजी महाराजांबद्दल. कदाचित त्याला हे माहिती नसावं की शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे आणि याच्यामध्ये कुणीही शंका उपस्थित करू शकत नाही. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सगळ्यांसाठीच हे स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांनी हे करूनसुद्धा आपण किंवा असले काही लोक त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची गरळ ओकतात, हे खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु त्या एखाद्याने ही अशी गरळ ओकली म्हणून पूर्ण त्याच्या समाजालाच आपण दोषी ठरवावं, हे मला योग्य वाटत नाही. आता कोराटकरच्या समाजाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबही असतील, परंतु त्यांनी खूपच कडक कारवाई करत त्यांना अटक वगैरे केलेली आहे आणि पुढील कारवाई आता त्याच्यावर होणारच. तो सुटणार नाही आणि फडणवीस साहेबांनी सांगितलेलंही आहे की त्याचं सुटणं शक्य होणार नाही. परंतु त्या एकाने अशी चूक केली, त्यामुळे त्याच्या पूर्ण समाजालाच शिव्या घालणे किंवा त्याला दोषी धरणे हे मात्र मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी शिवाजी महाराजांबद्दल हे जे काही बोललेलं आहे ते सहन तर करायचंच नाही, परंतु त्याच व्यक्तीला शिक्षा करायची ज्याने हा गुन्हा केला आहे. इतरांना मात्र आपण शिक्षा करणे हे बरोबर नाही.